तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी 30 वर्ड्स पर मिनिट या विषयातील आपण काय करणार आहोत, लेटर क्वेश्चन या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा लेटर क्वेश्चन समासाला चिटकून या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे। टाईप झाल्यानंतर जो आपण आपला पॅराग्राफ आहे, हा पॅराग्राफ काय करायचं आपल्याला या ठिकाणी पॅरा पाडायचे नाहीत आपल्याला, ते काय करायचे समासाला चिटकून टाईप करायचे आणि आपल्याला फॉर्मेटिंगच्या वेळेस या ठिकाणी पॅरा पाडायचे। आता आपण काय केले, टाईप करून घेतले। त्यानंतर आता आपण काय करूयात, फॉर्मेटिंगकडे वळूयात। आता आपल्याला काय करायचं, जावक क्रमांकच्या समोर क्लिक करायचं, त्या ठिकाणी एक एंटर घ्यायचं। बघा आपल्याला एक एंटर घेतलं आपण, त्यानंतर प्रतीचे इथे एक एंटर, विषय एक एंटर, महोदय एक एंटर। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, आपला विश्वासू इथे एक घ्यायचं एक एंटर। आपला विश्वासू आणि प्रोप्रायटर आहे आता इथं। आपला विश्वासू आणि प्रोप्रायटरमध्ये आपल्याला काय करायचं, 2 एंटर ठेवायचे। पुन्हा त्यानंतर सोबत जे आहे, सोबतमध्ये आपल्याला आणि राजेंद्र रोप वाटिका याच्यामध्ये एक एंटर ठेवायचं। या ठिकाणी आपण एंटर ठेवून घेतले। आता आपल्याला या ठिकाणी वरती आला आपण, या ठिकाणी आता काय करायचं, आपल्याला जे आपले लेटरची हेडिंग आहे राजेंद्र रोपवाटिका ही काय करायची, सिलेक्ट करायची, त्याला बोल्ड अंडरलाईन करून घ्यायचं। पुन्हा त्यानंतर हे जे आहे हे अमरावतीपर्यंत पूर्ण ॲड्रेस आपला सिलेक्ट करायचा। पॅराग्राफवर जाऊन याला सेंटर अलाइनमेंट द्यायची। आता पहिले सुरू आपण काय केलं, तर जावक क्रमांक टाईप केला, त्याच्यासमोर टॅब देऊन एक टॅब देऊन दिनांक टाईप केली ते। त्यानंतर आता आपण एक टॅब दिला पहिले सुरू, त्यामुळे आता आपल्याला किती 3 टॅब घ्यायचे, 1 2 3 असे 3 टॅब घ्यायचे। जावक क्रमांक आणि दिनांकमध्ये आपल्याला कंपल्सरी काय करायचे, 4 टॅब ठेवायचे। पुन्हा विषय जो आहे, विषय आपल्याला पूर्ण बोल्ड करायचा। या ठिकाणी फाउंट ऑप्शनवरती जाऊन या ठिकाणी पूर्ण बोल्ड करायचा आहे आणि याला 2 टॅब द्यायचे, 1 2। पुन्हा त्यानंतर आता आपल्या इथं पॅराग्राफवरती जिथं पॅरा आहे त्या ठिकाणी पॅरा पाडून घ्यायचे आहेत आपल्याला। पॅरा पाडले त्यानंतर आम्हीपासून ते कळावेपर्यंत या ठिकाणी सिलेक्ट करायचं। पुन्हा पॅराग्राफवर जाऊन याला जस्टिफाय अलाइनमेंट द्यायची। पुन्हा त्यानंतर खालती यायचं, आपला विश्वासू ते राजेंद्र रोपवाटिका सिलेक्ट करायचं। या ठिकाणी आपल्याला एक कर्सर दिला आहे, या कर्सरवरती आपल्याला लेफ्ट हँडेड म्हणून एक ऑप्शन येतं। लेफ्ट हँडेड म्हणून ऑप्शन आलं, याला सिलेक्ट करायचं, याला 3.5 वरती न्यायचं। पॅराग्राफवर जाऊन याला सेंटर अलाइनमेंट द्यायची। पुन्हा त्यानंतर आता आपल्याला काय, या ठिकाणी विषय आणि संदर्भ दिला जातो। या ठिकाणी आपल्याला संदर्भ दिला नाही, संदर्भ पण आपल्याला काय करायचं, विषयाला चिटकून या ठिकाणी टाईप करायचा। पुन्हा संदर्भाला पण आपल्याला काय करायचं, बोल्ड करून घ्यायचं आणि त्या ठिकाणी त्याला 2 टाईप घ्यायचे। किंवा आपल्याला जेव्हा संदर्भ येईल, समजा आपल्याला संदर्भ आला नाही तर त्या ठिकाणी विषय टाईप करायचा। म्हणजे जसं आपल्याला लेफ्ट साईडला जो क्वेश्चन पेपर आहे आपला, तसं सेम आपल्याला या ठिकाणी राईट साईडला टाईप करून घ्यायचं आणि या ठिकाणी अशा पद्धतीने फॉर्मॅटिंग करून घ्यायची आहे। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा।